हाय फ्रेंड्स, रुपाली पाककलेमध्ये तुमचं स्वागत आहे। मी रुपाली आज तुम्हाला करून दाखवणार आहे भेंडीची भाजी। त्यासाठी मी ही पाव किलो भेंडी घेतलेली होती, ती स्वच्छ धुवून पुसून मग चिरून घेतलेली आहे, बघू शकताय। तर टिफिनसाठी मी ही भेंडी बनवत आहे। अगदी झटपट आणि टेस्टी भेंडी तयार होते। तर बघूयात आपण। बघा गॅसवर कढई तापत ठेवली आहे, बघू शकता तुम्ही। आता आपण तेल घालून घेऊयात यामध्ये। झालेलं आहे, आपण मोहरी घालूयात त्यामध्ये थोडीशी, बघू शकता। मोहरी छान तडतडली म्हणजे थोडेसे जिरे घालायचे, अर्धा चमचा। त्यानंतर हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले आहेत थोडेसे, ते घालून घेते मी या कढईमध्ये। हिरवी मिरची छान परतली गेली की त्यामध्ये कांदा घालून घेऊयात आपण। हे 2 कांदे चिरून घेतलेले होते मी। कांद्याने आपली भेंडीची भाजी अजिबात चिकट होत नाही, ही एक ट्रिक होती तुमच्यासाठी। तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि छान गुलाबी रंगावर परतून घेऊयात। तुम्हाला हिरवी मिरची नको असेल तर तुम्ही लाल तिखट सुद्धा घालू शकता, काही हरकत नाही। मऊ होईपर्यंत परतायचा, करकर लागला नाही पाहिजे कांदा आपल्याला। यामध्ये आता थोडीशी हळद घालते, चिमूटभर। आणि ही चिरलेली भेंडी घालून घेतली या कढईमध्ये। टिफिनसाठी अगदी झटपट होणारी ही भाजी आहे। आता भेंडीमध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात। हे बघा, एक 5 मिनिटं मी भेंडी परतून घेतली। आता आपल्याला यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं। थोडंसं भगर वगैरे असं कूट कुटून ते घालून घ्यायचं, म्हणजे फार बारीक नाही घालायचं कूट, थोडंसं असं शेंगदाणे राहिले पाहिजे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कूट कमी जास्त करू शकता। आणि कोथिंबीर घालून घेते मी। अगदी घरच्या साहित्यात आणि पटकन होणारी भाजी आहे ही, तर खूप छान लागते। नक्की तुम्ही पण अशी माझ्या पद्धतीने करून बघा, बघू शकताय। अजिबात भेंडी आपली चिकट झालेली नाहीये, कांद्यामुळे अजिबात चिकट होत नाही भेंडी। आणि घाई गडबडीत पटकन होणारी, पटकन शिजणारी ही अशी भाजी आहे। हा बघा, तर ही भाजी आपली झालेली आहे। मी काढून घेते एका सर्विंग प्लेटमध्ये। बघू शकता, अजिबात चिकट झालेली नाहीये ही भेंडी। हे बघा, आपली भेंडीची भाजी तयार झाली आहे। कशी वाटली तुम्हाला भेंडीची भाजी मला नक्की कमेंट करून सांगा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुपाली पाककलेला, आणि बेल आयकॉन ही दाबा, म्हणजे असेच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि मला प्रेरणा मिळेल नवनवीन रेसिपी बनवण्यासाठी। तर हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप थँक्यू।